आपल्या परिसंवादाचा विषय आहे आजच्या परिस्थितीतील आंबेडकरी चळवळीचा विचार. आणि आज आपले वक्ते आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे. सुबोध मोरे वेगळ्याची ओळख करून देण्याची काही गरज नाही आपल्याला. सर्वच डाव्या पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळींमध्ये त्यांचा अत्यंत सक्रिय सहभाग आहे. त्यांचा संबंध आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सरांची मांडणी होईल आणि त्या मांडणीच्या नंतर आपण प्रश्नोत्तरांचं सेशन घेणार आहोत. मी सुबोध मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाची सुरुवात करावी. धन्यवाद सुदेश. आत्ताच सुदेशने आपल्याला सांगितले की आंबेडकर चळवळीची दिशा आणि भवितव्य याच्या संदर्भात त्यांनी मला विषय दिलेला आहे. खरं म्हणजे हा विषय तसा एका व्याख्यानात होणारा विषय नाही आहे, आपल्याला कल्पना आहे. परंतु तरी देखील काही ठळक मुद्दे मी या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेषतः आपल्याला भारतातील दलित चळवळ पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे आणि त्यानंतर आताच्या समकालीन कालखंडातले जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, त्याच्याविषयी आपण बोलूया. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जातीप्रथेने हा सगळा देश जो आहे जातीव्यवस्थेचं प्रचंड शोषण त्या देशात त्या शूद्रांचं झालेलं आहे, स्त्रियांपासून सगळ्यांचं. हिंदू धर्मात ही अनेक गोष्टी ज्या आहेत, मनुस्मृतीपासून अनेक याचा आपल्याला उल्लेख करता येईल की त्या धर्मव्यवस्थेने हे सगळं लादलं होतं, जातीव्यवस्थेत आणि अत्याचार. तर त्या विरोधात अगदी संतांच्या काळापासून ते अगदी अलीकडच्या काळात आपण म्हणायचं ब्रिटिश आल्यानंतर तर महात्मा ज्योतिराव फुले पासून अनेकांनी त्याविरुद्ध कृतीने आणि आपल्या विचारांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे. या सगळ्याची त्याला एक पार्श्वभूमी आहे. विशेषतः भारतामध्ये ब्रिटिशांचं आगमन झाल्यानंतर जाती व्यवस्थेचा जो उद्रेक आहे हा उघड रूपात व्यक्त व्हायला लागला आणि त्या दृष्टीने त्याच्या संदर्भात त्या विरोधात संघटित चळवळीचा आकार देखील त्या निमित्ताने यायला लागले. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे केलेलं काम आहे, पेशवाईंनी या देशातल्या स्पृश्यांवर जी जुलमी लादलं होतं त्या विरोधात त्यावेळेस महात्मा फुलेंच्या संबंध आपल्याला त्यांच्या साहित्य वाचलं, त्यांचं सगळं लिखाण वाचलं आणि त्यांनी जे त्या काळात पेशवाईंनी लादून दिलेल्या गोष्टींच्या विरोधात विशेषतः स्पृश्य आणि स्त्रियांच्या संदर्भातली जी सगळी बंधनं होती जाती व्यवस्थेत, त्या बंधना धर्म मार्तंडांनी जी बंधनं लादली होती त्या विरोधात त्यांनी त्या काळात आवाज उठवला. आणि एक पार्श्वभूमी जी आहे आणि खरं म्हणजे तो कालखंड असा होता की इकडे ब्रिटिशांचं आगमन झालं होतं. ब्रिटिशांच्या आगमनामुळे उदारमतवादी विचारसरणी रुजायला सुरुवात झाली होती आणि त्याच कालखंडामध्ये वेगवेगळे समाजसुधारकही त्या काळात वेगवेगळे काम करत होते, म्हणजे आगरकरपासून इतर. खऱ्या अर्थाने जाती व्यवस्थेत जर कोणी बंड पुकारला असेल ते महात्मा ज्योतिराव फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, त्यांनी ते त्या काळात केले. नंतर आपल्याला पुढे लक्षात येतं की शाहू महाराजांनी देखील त्या संदर्भात कोल्हापूर संस्थानामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. या सगळ्याची पार्श्वभूमी आपण आपल्याला लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आणि ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांच्या आगमनानंतर या देशामध्ये ख्रिस्ती धर्माचं किंवा त्यांनी जी काही शैक्षणिक संस्था उघडल्या त्याचा देखील फायदा हा इथल्या समाजातल्या ज्या काही दलित शोषित पीडित जाती जमाती होत्या त्यांना फायदा झाला. स्त्रियांना त्याचा फायदा व्हायला सुरुवात झाली. स्त्रियांमध्ये देखील अनेक आणि त्या काळातच शिक्षणाची संधी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ही त्याच म्हणजे 1920च्या सुमारास शाहू महाराजांनी आपल्याला कल्पना शाहू महाराज म्हणाले की दलितांना स्वतःचा नेता मिळाले. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषद झाली, त्या परिषदेत बोलवलं होतं आणि त्या परिषदेच्या वेळेस त्यांनी त्या दृष्टीने ती घोषणा केली. आणि नंतर आपण बघतो की 1920 सालापासून ते अगदी मग 56 पर्यंत
आंबेडकरी चळवळी विशेषतः बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ झालेली आहे ती सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात पुढे पसरलेली आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये येत असताना दुसरीकडे आपल्याला दिसतं की विशेषतः दक्षिणेकडची राज्य जे आहेत खास करून तमिळनाडू सारख्या ठिकाणी रामस्वामी पेरियार वगैरे यांनी देखील त्याविरुद्ध वैदिक धर्माविरुद्ध त्या काळात बंड पुकारलं होतं. ते सगळं एकीकडे घडत होतं आणि हे दक्षिणेकडे पेरियारांसारखी त्यांनी जे केलेलं कार्य होतं त्याचा देखील तिथल्या दलित जातींना संघटित होण्यामध्ये एक मदत झालेली आहे. वैचारिक जे प्रबोधनाचं काम जे आहे हे त्या काळात त्यांच्याकडून त्या काळात मोठं प्रमाणात केलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की 1927ला महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहामधून 19-20 मार्चला जो खरं म्हणजे तो केवळ पाण्यासाठी सत्याग्रह नव्हता तर एकूण बाबासाहेबांनी त्या काळात म्हटलेलं आहे की हा केवळ संघर्ष हा मानवमुक्तीचा संघर्ष आहे. हा केवळ पाणी प्राशन करण्यापुरता मर्यादित असा संघर्ष नाही असं त्या काळात त्यांनी वैश्विक भारतमध्ये लिहिलं होतं. आणि त्यानंतर असं बघतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे उदयास आलेलं दिसतं. आणि 1927 पासून तर आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेबांनी 27ला पहिला जो सत्याग्रह झाला हे 19-20 मार्चला झाला. त्यानंतर त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध त्यावेळेच्या सनातनी धर्मांधांनी लोकांना भडकवण्याचं काम केलं आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की पुन्हा एकदा महाडला येऊन परिषद घेईन. नंतर 25 डिसेंबर 27ला महाडमध्ये दुसरी परिषद झाली. या परिषदेमध्ये ऐतिहासिक कार्य कुठलं झालं असेल तर त्या काळात त्यांनी मनुस्मृतीचं दहन हे बाबासाहेबांनी त्यावेळेस केलं. आणि मनुस्मृतीतली सगळी जी काही रूढी परंपरा ज्या काही सगळ्या मानवतेच्या विरोधातल्या सगळ्या गोष्टी त्याचा धिक्कार म्हणून ते मनुस्मृती दहन त्या काळात त्यांनी केलं. त्याचबरोबर त्या संबंध दुसऱ्या परिषदेच्या वेळेस पहिल्या परिषदेच्या वेळेस विशेषतः मुंबई, ठाणे, तत्कालीन कुलाबा जिल्हा, रायगड जिल्हा अशी या परिसरातले आणि कोकणातले अनेक लोक सहभागी होते. दुसऱ्या परिषदेच्या वेळेस आपल्याला दिसतं की दुसऱ्या परिषदेच्या आधी त्यांनी वैश्विक भारत हे एप्रिल महिन्यात सुरू केलं होतं. आणि वैश्विक भारत हे त्यानंतर जो काही प्रचार आणि या सगळ्या धर्मांध आणि जातीय व्यवस्थेविरुद्ध जो काही प्रबोधनाचं काम केलं होतं त्याचा परिणाम म्हणून दिसतो आपल्याला की दुसऱ्या परिषदेला केवळ मुंबई किंवा कोकणपुरतं मर्यादित राहिलं नाही तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून त्या परिषदेसाठी लोक आले होते. नाशिकहून भाऊराव गायकवाडांपासून ते इतर अनेक जण त्याच्यात सहभागी झाले. विशेषतः त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर हा वाद झाला होता आणि त्याचे जे ब्राह्मणेतर नेते होते त्याच्यामध्ये गेधे आणि जवळकर हे दोन नेते देखील याच्यामध्ये त्या काळात सहभागी झाले होते. आणि बाबासाहेबांसोबत त्यावेळेस मुंबईतून अनेक स्पृश्य लोकही गेले होते. आपल्याला कल्पना आहे की जी मनुस्मृती दहन केली गेली ती त्या सहस्रबुद्धे जे होते त्यांनी ती मनुस्मृती त्या काळात दहन केली. तर असे अनेक विविध पुरोगामी त्याच्यामध्ये बाईचित्रे होते, टिप्पणीस होते, सुरबानवाला टिप्पणीस असतील त्या अनेक जण त्याच्यात सहभागी झाले होते. म्हणजे तो केवळ एका विशिष्ट जाती पुरता मर्यादित असा संघर्ष नव्हता तर एकूणच या जाती व्यवस्थेच्या विरुद्धात जे लोक होते या धर्मांधतेच्या विरुद्धात जे लोक होते ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात ते सगळे त्या काळात बाबासाहेबांच्या सोबत होते आणि त्याच्यात त्यांचा सहभाग मोठा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरच आपल्याला असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे म्हणजे अगदी महात्मा गांधींना देखील त्या काळात त्याची दखल घ्यायला लागली. त्यांनी देखील त्यावेळेच्या हरिजनमध्ये त्याची नोंद आपल्याला घेतल्याचं आपलं सापडतं. तर असा सगळा हा जो कालखंड होता आणि नंतर आपल्याला पाहायला मिळतं की 1927 त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेषतः कोकणातल्या जी काही खोतीची समस्या होती तिथले जे खोतांचं जे राज्य होतं खोतांची जी दंडेलगिरी चालायची त्याविरोधात देखील त्यांनी जो दलितेतर शेतकरी होता आगरी असतील कोळी असतील या सगळ्यांना संघटित करण्याचं काम देखील त्या काळात त्याच्यात त्यांना नारायण नागो पाटील आणि इतर जे अनेक कोकणातले कार्यकर्ते होते त्यांना मोठा सहकार्य द्यायला लाभलेलं. आणि त्याच दरम्यान त्यांनी कोकणातल्या विविध भागामध्ये मग रत्नागिरी असेल रोहा असेल कुलाबा जिल्ह्यातल्या अनेक ज्या काही ह्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी वैश्विक परिषदा घेतलेल्या आहेत आणि वैश्विक परिषदा आणि दुसरीकडे खोतीविरोधी परिषदा या दोन्हीचा त्या काळात एकत्रपणे त्यांनी संघटितपणे करण्याचं काम त्या काळात केलेलं आहे. आणि हे करत असताना आपल्याला लक्षात येतं की नंतर
याचा संक्षिप्तमध्येच काही गोष्टी मुद्दाम नमूद करतोय की आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर 1936 साली स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे एकीकडे अस्पृश्यांच्या संघर्ष हक्कासाठी संघर्ष, दुसरीकडे कामगार कष्टकऱ्यांचे जे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे प्रश्न देखील बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात घेतले आणि इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली आणि त्या स्थापन करून त्याच्या वतीने त्यांनी त्या काळात मुंबईतल्या कामगार संघटना, विशेषतः लालबावड्याच्या संघटना होत्या, कम्युनिस्टांच्या संघटना होत्या, ते जे कामगारांच्या हक्कासाठी प्रश्न घेऊन लढत होते ते प्रश्न देखील त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले. त्यावेळच्या असेंब्लीमध्ये, विधानसभेमध्ये ते प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत आणि त्याच वेळेस त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या सोबत युती करून विशेषतः त्या काळामध्ये कामगार विरुद्ध जे बिल आलं होतं, काळा कायदा आला होता, त्या काळ्या कायद्याविरोधातला जो एक संप झाला, ऐतिहासिक संप होता 7 नोव्हेंबर 1938चा, त्या संपामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या तर्फे आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये अस्पृश्य समाजातले पण काही कार्यकर्ते निवडून आले होते, त्याचबरोबर स्पृश्य समाजातले देखील काही कार्यकर्ते हे इंडिपेंडंट लेबर पार्टीतर्फे निवडून आले होते. विशेषतः अगदी उल्लेख करायचा झाला तर शामराव परोळेकरांसारखे जे नंतर कम्युनिस्ट पक्षामध्ये आले, हे देखील त्या काळात आंबेडकरांच्या सोबत काळात होते. तर असा सगळा हा आपल्याला लक्षात येतं की आंबेडकरी चळवळ ही केवळ जातीय अत्याचाराच्या किंवा जातीय भेदभाव विषमतेविरोधात लढत नव्हती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक व्यापक दृष्टी होती. त्याच्यातून त्यांनी त्या काळातले आर्थिक सामाजिक शोषणाचे प्रश्न हे देखील घेतलेले आहेत. म्हणजे विशेषतः अगदी मनमाडचं आपल्याला कल्पना, सगळ्यांना कल्पना असेल की 1938 साली मनमाडला जी परिषद झाली रेल्वे कामगारांची, त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे घोषणा केली होती की कष्टकऱ्यांचे कामगार वर्गाचे 2 शत्रू आहेत. एक आहे भांडवलशाही आणि दुसरं आहे ब्राह्मणशाही. जे स्पष्टपणे त्यांनी ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे कष्टकऱ्यांचे कामगारांचे शत्रू आहेत, हा त्यांनी त्याच्यावेळी त्यांनी भाष्य केलं दिसतं. आणि आपल्याला जर इतिहासात बघितलं तर महात्मा फुलेंनी देखील त्या काळामध्ये शेटजी, भटजी आणि लाटजी याच्या विरुद्ध आवाज उठवला होता. तीच परंपरा मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पुढच्या काळात केलेली आणि त्या तऱ्हेचे प्रश्न घेऊन ते त्या काळात झगडले गेले. थोडक्यात मला हे यासाठी मी नमूद करतोय की आंबेडकरी चळवळ किंवा दलित चळवळ ही केवळ जातीय अत्याचार किंवा दलितांचे प्रश्न तर कामगार, शेतकरी, शोषित त्यांचे जे प्रश्न आहेत, तर जे लोकशाही मूल्यांचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न घेऊन त्या काळात आंबेडकर चळवळ ही त्यावेळच्या तत्कालीन पुरोगामी चळवळीसोबत एकत्रपणे हातात हात घेऊन कार्य करत होती. नंतर आपल्याला लक्षात येतं की 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेच्या जे काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये त्या तत्कालीन काँग्रेसने आणि विशेषतः महात्मा गांधींनी भूमिका घेतली की मी दलितांचा प्रतिनिधी आहे. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना भूमिका घेणं भाग पडलं आणि मग नाईलाजास्तव असं त्यांना शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन करावं लागलं. पण शेड्यूल कास्ट फेडरेशन जरी स्थापन केलं असलं तर देखील त्यांनी वैचारिक भूमिका मात्र काय सोडली नव्हती. वैचारिक भूमिका ही पहिल्यापासून की इथल्या या देशामध्ये जाती व्यवस्थेच्या विरोधात आणि वर्गीय व्यवस्थेच्या विरोधात एकत्रपणे संघर्ष केला पाहिजे आणि त्या शोषणाच्या विरोधात आवाज उठवायला हवा आणि समाजवादाचं स्वप्न हे त्यांनी त्या काळात मांडलं होतं. आपल्याला कल्पना आहे की त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटी हा जो म्हणजे भारतीय राज्यघटनाच्या त्या कालखंडामध्ये त्यांनी सरकारला जो एक हे दिलं होतं, त्याच्यात त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे मांडलं होतं की या देशातल्या खाजगी संपत्तीचं राष्ट्रीयकरण व्हायला हवं आणि सामाजिक त्याच्यावर मालकी असली पाहिजे, ही मांडणी त्या काळात त्यांनी केली होती. परंतु तत्कालीन काँग्रेसने त्या गोष्टी स्वीकारल्या नव्हत्या आणि तो मसुदा त्यांनी काँग्रेसने त्यावेळेस मंजूर केला नव्हता. परंतु आपल्याला एक पाहायला मिळतं की बाबासाहेब आंबेडकरांचा जो काय संबंध चळवळीचा जो एक हे राहिलेला आहे, ही चळवळ ही शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन झाल्यानंतर किंवा इंडिपेंडंट लेबर पार्टी असताना देखील ही केवळ मुंबई किंवा काही शहरापुरती मर्यादित नव्हती, तर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये होती आणि नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचं आपल्याला काम बघायला मिळतं की मुंबईच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अगदी पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, त्या अनेक राज्यामध्ये अगदी तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये देखील त्यांचे त्या काळात सहकारी काम करते. विशेषतः आजचा जो कर्नाटकचा भाग आहे, त्या कर्नाटकमधले अनेक कर्नाटक असेल, आंध्र प्रदेशमध्ये अनेक जण त्यांचे
सहकारी आणि अनुयायी होते आणि जे शुल्कात फेडरेशनचं काम करत होते. तर हा सगळा आणि हे करत असताना त्यांनी आपली वैचारिक भूमिका जी आहे ही वैचारिक भूमिका सातत्याने मांडत त्यांचा जरूर भर या देशाच्या जाती व्यवस्थेच्या विरुद्ध राहिलेला आहे. त्यांचं आपल्याला जर अॅन्युअलिझम कास्ट जातीय उच्चाटनाचा जे त्यांचा जो 36 साली लिहिलेला जो एक मूलभूत ग्रंथ आहे त्याच्यात त्यांनी जी मांडणी केलेली आहे की या देशामध्ये जातीव्यवस्था नष्ट केल्यापेक्षा तुम्हाला इतर कुठल्याही वर्गीय शोषण देखील नष्ट करत असेल जातीव्यवस्था नष्ट करणं ही त्याची पूर्वट आहे. आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला जातीचा सैतान हा कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला आडवा येऊ शकतो. तर याचं त्यांना पूर्ण भान होतं. मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो संबंध दृष्टिकोन होता की तत्कालीन नेतृत्वाने योग्य दखल जेवढी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. त्या देशातल्या डाव्या पुरोगामी चळवळींनी त्यांच्यासोबत जरूर एकीचा हात पुढे केलेला आणि त्यांनी एकत्रपणे काही संघर्षही केलेले आहेत. परंतु तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित चळवळ का उभी राहिली याची कारणमीमांसा आपल्याला योग्य पद्धतीने त्या काळात करता आली नाही. नंतर त्याचं आकलन अनेकांना झालेलं आहे. परंतु त्या काळामध्ये ते व्हायला हवं होतं ते झालेलं नाही असं आपल्याला आढळतं. आणि विशेषतः आपण बघतो की 1942ला त्यांनी शेवटकास्ट फेडरेशन स्थापन केली. त्यानंतर त्यांचे काँग्रेसच्या बरोबर जरूर मतभेद होते. परंतु तरी देखील जेव्हा प्रश्न भारतीय संविधान निर्मितीचा आला त्यावेळेस काँग्रेसच्या वतीने त्यांना सुरुवातीला ते तिकडून 46 साली पश्चिम बंगालमधून निवडून गेले होते. परंतु बंगालचा भाग तो फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईतून पुन्हा काँग्रेसच्या सहकार्याने त्यांना घटना सभेवर पुन्हा पाठवलं गेलं आणि भारतीय राज्यघटना त्या निर्मितीमधलं त्यांचं योगदान जे आहे हे आपल्याला काय सांगण्याची गरज आहे. ते खूप मोठं त्यांचं योगदान आहे. आणि त्याच कालखंडात त्यांनी त्यांनी त्यांचं जे राजकारण राहिलेलं आहे विशेषतः आपण आंबेडकरी राजकारण किंवा दलित राजकारण म्हणताना खूप जणांचा असा समज असतो की हे केवळ जातीपुरतं मर्यादित असं राजकारण आहे. त्याचं राजकारण ते कधीच नव्हतं. त्यांनी जो काही कारण त्या जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेले जे प्रश्न आहेत हे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय तुम्हाला पुढच्या प्रश्नाकडे जाताच येत नाही. त्यामुळे त्यांनी त्या प्रश्नावर अधिक भर दिला गेला होता आणि त्या तऱ्हेचं त्यांचं राजकारण राहिलेलं आहे. आणि आपल्याला लक्षात येतं की त्यांनी नंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली होती आणि रिपब्लिकन पक्ष स्थापन करताना देखील त्यांची भूमिका ही व्यापक भूमिकाच राहिलेली आहे की या देशातल्या विविध शोषित जाती समूह जे आहेत त्या सगळ्या समूहांना घेऊन एकत्रपणे राजकारण करावं अशी त्यांची भूमिका होतं. विशेषतः खरं म्हणजे आंबेडकरांचं एक स्वप्न होतं की त्यांनी त्या काळामध्ये राममनोहर लोहिया असतील, एस.एन. जोशी आहेत, आचार्य अत्रे आहेत यांना खुलं पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी जो मसुदा मांडला होता त्या मसुद्यात त्यांनी सगळ्या विविध जाती समूहांना घेऊन एक एक मोठा विरोधी पक्ष रिपब्लिकन पक्ष निर्माण व्हावा असं स्वप्न होतं. परंतु ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. आणि नंतर आंबेडकरांच्या संबंध चळवळीचं जर हे बघितलं तर आपल्याला महाड सत्याग्रहानंतर त्यांनी 1930-31 या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की काळाराम मंदिर सत्याग्रह झालेला आहे. काळाराम मंदिर सत्याग्रहाला देखील त्या लढ्याला त्यातही अनेक लोक सहभागी झाले होते. परंतु त्या लढ्याला म्हणावं तसं यश आलं नाही. शेवटी त्यांना नंतर 1935 साली येवला या ठिकाणी घोषणा करायला लागली की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तर देखील हिंदू म्हणून मरणार नाही. ही त्यांनी 1935ला घोषणा केली. पण ही घोषणा केल्यानंतर त्यांनी 20 वर्ष सातत्याने प्रयत्न केले की हिंदू धर्मामध्ये काय सुधारणा होतील का. परंतु त्या सुधारणा होण्याची काही शक्यता त्यांना आढळून आली नाही. आणि अखेरच्या काळात त्यांना निर्णय घ्यायला भाग पडला आणि त्यांनी निर्णय घेतला की बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा. आणि बौद्ध धर्म स्वीकार करताना देखील त्यांनी जे बुद्ध आणि धम्मा लिहिलेले आहे ते लिहिताना देखील बौद्ध धर्मामध्ये जे विविध पारंपरिक जो बौद्ध धर्म होता तो न घेता त्यांनी स्वतंत्रपणे वेगळी मांडणी केलेली आहे. आणि तो त्यांनी बौद्ध धर्म घेण्याची घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे ती जवळपास 5 लाखापेक्षा अधिक लोकांना घेऊन धर्मांतराची घोषणा अंमलात त्यांनी आणलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात आंबेडकरांनी ज्या केलेल्या आहेत त्या करताना त्यांचं एक हे राहिलेलं आहे की या देशामध्ये लोकशाही मूल्य या देशामध्ये विज्ञाननिष्ठेची मूल्य जी आहेत ही मूल्य रुजवल्याशिवाय आपल्याला या देशातली प्रगती होणार नाही. आणि तेच त्यांनी प्रयत्न त्यांच्या घटनेमधली जे आपण जर अनेक कलम बघितले घटनेत त्यांनी जे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि धर्मनिरपेक्ष जो
पाठपुरावा केलेला आहे. याच्यातून लक्षात येतं की हा देश कालपर्यंत मनुस्मृतीच्या वर आणि धर्माच्या कसोट्यांवर चालणारा देश होता. तर त्या देशातला स्वातंत्र्य, समता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता ही मूल्य त्या देशात रुजवण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. आणि बौद्ध धर्मामध्ये ही सगळं तत्व असल्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा केलेला आहे. आणि त्यांचं खरंच स्वप्न होतं की सारा भारत बौद्धमय व्हावा. सारा भारत बौद्धमय व्हावा याचा अर्थ असा अजिबात नव्हता की साऱ्या भारतामध्ये बौद्ध विहार स्थापन करावे. तर एक बौद्ध धर्मातली जी विचारसरणी आहे, जी विज्ञाननिष्ठ आहे, ही मूल्य लोकांमध्ये रुजवावी हा त्यांचा प्रयत्न होता. परंतु आपल्याला बघायला मिळतं बाबासाहेब आंबेडकरांनी ऑक्टोबर 56 ला धर्मांतर केलं आणि 6 डिसेंबर 56 अवघ्या 3 महिन्यांच्या त्यांचं निधन झालेलं आहे. एकीकडे ते राजकीय स्तरावर कार्य करतो, दुसरीकडे धार्मिक धर्माचं प्रबोधनाच्या मार्फत त्यांनी जागृती करण्याचा देखील प्रयत्न त्या काळात केला होता. त्याचं स्वागत काळातल्या देशातल्या अनेक लोकांनी देखील त्याचं स्वागत केलं होतं. आणि एक त्या आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हिंदू धर्मातला अनेक ज्या रूढीवादी होती त्यांना मोठा धक्का बसला. त्या काळात अनेकांनी आमिष जळण्याचे प्रयत्न केले. काहींनी त्यांना मुस्लिम धर्मात राहण्याचं आमंत्रण दिलं होतं, काहींनी त्यांना शीख होण्याचं देखील सुचवलं होतं किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचं सुचवलं होतं. पण त्यांनी ते सगळं नाकारून 20 वर्ष जवळपास अध्ययन करून बौद्ध धर्माची दीक्षा त्यांनी स्वतः घेतली आणि नंतर इस्लाम देखील दिलेली. तर हा सगळा आपल्याला एकूण मी अतिशय संक्षिप्तपणे मांडलेली. परंतु आपल्याला लक्षात येतं की 1956 त्यानंतर 57 साली रिपब्लिक पक्ष एक काही त्या तत्कालीन जे नेते होते त्यांची एक कमिटी स्थापन झाली आणि तो पक्ष निर्माण झाला. त्या दादासाहेब गायकवाडपासून ते BC कांबळे असतील, भंडारे असतील, असे अनेक लोक त्या काळात होते. परंतु नंतर त्यांच्या आपसामध्येच एका वर्षाच्या आतमध्ये रिपब्लिक पक्षामध्ये फूट पडली. त्या फुटीनंतर 58 साली 2 गट तयार झाले आणि 2 गट त्यानंतर पक्षाचं जे राजकारण जे आहे, विशेषतः दादासाहेब गायकवाड यांचा प्रयत्न असा राहिलेला आहे की या देशातल्या शोषित कष्टकरी समूहासोबत कसं राहता येईल आणि त्यांच्यासोबत एकजुटीने कसे प्रयत्न एकत्र काही करता येईल, लढे कसे करता येईल. 1957-58 पासून ते 1963-64 सालापर्यंत दादासाहेब गायकवाडांच्या जो लिकुन पक्ष होता त्यांनी देशातल्या कम्युनिस्ट चळवळीसोबत इथली शेतकरी संघटना असतील, किसान सभा सारख्या संघटना असतील सोबत त्यांनी या देशामध्ये भूमिहीनांचं जे राजकारण जे आहे, भूमिहीनांना जमीन मिळावी यासाठी त्यांनी मोठे संघर्ष त्या काळात झाले, मोठे सत्याग्रह झाले. अनेक लोक त्या जवळपास 2 ते 3 लाख लोक देशभरातले विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने लोक कुटुंबात त्या काळात गेले होते. तर हा जो म्हणजे एकीकडे सामाजिक अन्यायाच्या विरुद्धचा संघर्ष आणि दुसरीकडे आर्थिक शोषणाच्या विरुद्ध संघर्ष आणि भूमिहीनांना जमिनीचं वाटप व्हावं, भूमिहीनांचा संघर्ष जो आहे हा संघर्ष करण्यामध्ये असं गायकवाडांचं खूप मोठं त्या काळात योगदान राहिलेलं आहे. त्यावेळेस ज्या वेळेस या देशातली डावी पुरोगामी चळवळ आणि रिपब्लिकन चळवळ एकत्रितपणे काम करण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्याच्या वेळेस त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडनं वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले. त्या काळामध्ये दादासाहेब गायकवाडांवर देखील तत्कालीन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी की ते कम्युनिस्टांच्या नादाला लागलेले आहेत किंवा अशा तऱ्हेचे आरोप करण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये मात्र त्याच्याविषयी नक्कीच सहानुभूती होती. विशेषतः संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जो कालखंड बघितला आपण, तर त्या कालखंडामध्ये कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांनी एकत्रितपणे हा संघर्ष केलेला आहे. विशेषतः मला इथे आवर्जून सांगायचं की मुंबई महापालिकेमध्ये पहिल्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे कमळ मिरजकर हे महापौर झाले. नंतर दुसऱ्यांदा डॉक्टर PT बोराळे जे रिपब्लिकन पक्षाचे नेते होते महापालिकेतले, त्यांना महापौर होण्याची संधी त्या काळात लागली. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या संख्येने अनेक ठिकाणी लाल झेंडे आणि निळे झेंडे किंवा भूमिहीनांचा सत्याग्रह करताना ही ताकद एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईतल्या अनेक झोपडपट्ट्याच्या वस्त्यांमध्ये त्या काळामध्ये झोपडी महासंघ निर्माण झाले. कम्युनिस्ट पक्षाचे झोपडी संघटना आणि दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाच्या ज्या काही संघटना होत्या, रिपब्लिकन पक्षाशी संबंधित झोपडी संघ यांनी मोठे संघर्ष त्या काळात मिळाले. आज मुंबईतल्या विशेषतः ज्या अनेकांना थोड्या बहुत मुंबईतली त्या काळात मुलांनी निर्माण केलेली नगरं होती, मग
मुंबईतल्या अगदी टागोर नगर असेल, कन्नमवार नगर असेल, गोरेगावचं सिद्धार्थ नगर असेल, मोतीलाल नगर असेल, किंवा इतर ठिकाणच्या ज्या काही म्हाडाच्या वस्त्या निर्माण झाल्या, या वस्त्या त्या काळामध्ये विदर्भ पक्षाचे आणि कम्युनिस्ट पक्षाने केलेली जी आंदोलनं होती, त्या आंदोलनातून हे सगळं मिळालेलं आहे. आणि त्यांना हक्काचे घरं मुंबईत मिळायचा जो मार्ग आहे हा त्यामुळे मोकळा झालेला आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की नंतर संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये फूट पडली आणि ती फूट पडल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती संयुक्त महाराष्ट्र समिती महाराष्ट्र एक 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. पण त्यानंतर फाटाफूट झाल्यानंतर पुढच्या काळातलं राजकारण मात्र पूर्ण बदललेलं दिसतं. हा सगळा एक संक्षिप्त आढावाच मी आपल्यासमोर मांडत आहे. त्या देशातलं राजकारण समजून घेताना विशेषतः एक काळ असा होता की देशातलं दलित राजकारण एक दखलपात्र असं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होतं. परंतु विशेषतः 60 नंतर आपण बघितलं तर विधिमंडळ पक्षामध्ये झालेली फाटाफूट आणि वेगवेगळे गट निर्माण झाले. त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की 1960 पासून ते अगदी 70 की ज्याच्यामध्ये रिपब्लिक चळवळ ही खूप कमजोर होत गेलेली आणि त्याचा राग असंतोष हा तत्कालीन जे तरुण होते विशेषतः 1960 नंतर आणि ज्यांना आरक्षणाचा फायदा झाला होता, राखीव जागाचा फायदा झाला होता, जे शिकलेले तरुण होते त्यांच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होते, अनेक समस्या त्या काळात ते गडूगडचे प्रश्न होते, इतर प्रश्न होते, परंतु त्या प्रश्नावर तत्कालीन नेतृत्व कुठलेही किंवा अत्याचाराचे प्रश्न जे होते त्या प्रश्नावर देखील तत्कालीन रिपब्लिकन नेतृत्व काही कृती करायला मागत नव्हतं. त्याच्यातला असंतोष आपल्याला आपण बघायला मिळतो की 1972 साली 9 जुलै 1972ला दलित पॅंथरची एका लढाऊ संघटनेची स्थापना झाली आहे. दलित पॅंथर ही स्थापना झाल्यानंतर आपण आपल्याला बघायला मिळतं की एकीकडे दलित पॅंथर निर्माण झाली, त्याच्या आधीच महाराष्ट्रामध्ये दलित साहित्याचं देखील दलित साहित्य संमेलन ही महाराष्ट्रामध्ये त्याच्या आधी भरायला सुरुवात झाली होती. दलित साहित्यांनी हा सगळा जो काही उद्रेक होता, हा जो असंतोष होता, हा आपल्या साहित्यातून, आपल्या लेखनातून, आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न त्या काळात आपल्याला केलेला दिसतो. आणि त्याची प्रेरणा अगदी पहिलं संमेलन जे दलित संमेलन झालं, दलित साहित्य संमेलन झालं हे 1958 साली. त्याचे अण्णाभाऊ साठे हे संमेलनाचे उद्घाटक होते आणि त्या संमेलनापासून ती सुरुवात झाली की नंतर मग वेगवेगळे आंबेडकर संमेलने भरायला लागली. बाबुराव बागुलांसारखे साहित्यिक असतील, बंधू माधव असतील, असे अनेक साहित्यिक त्या काळात नंतर पुढे आले. शंकरराव कराड वगैरे अशी अनेक नावं घेता येतील की जी त्यानंतर एक ज्येष्ठ दलित साहित्यिक म्हणून पुढे आपल्याला आले. त्यांचा प्रभाव हा तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आणि दलित पॅंथरची स्थापना करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्याच्यातले अनेक जण हे यांच्या वैचारिक प्रभावाखाली देखील होते आणि ज्यांनी दलित पॅंथर त्या काळात स्थापन केले. दलित पॅंथर ते स्थापन करण्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जवी पवारांसारखे कवी लेखक होते, नामदेव ढसाळांसारखे साहित्यिक होते, अर्जुन डांगळे असतील, राजा डाल्यांसारखे साहित्यिक होते, भाई संगारे असतील, अविनाश महातेकर, असे अनेक नावं घेता येतील की हे सगळे साहित्य आणि राजकारणाशी समाजकारणाशी संबंधित असलेले लोक होते की ज्यांनी दलित पॅंथर स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला. दलित पॅंथरनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्यावेळेचे जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचार घडत होते तर त्या अत्याचाराच्या विरोधात त्यांनी त्यावेळेस बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसतं की 1970चं दशक जे आहे हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये देशाचा तरुण हा रस्त्यावर उतरत होता. त्याने आपल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत होता आणि वेगवेगळे जे त्या काळातले म्हणून महाराष्ट्रामध्ये युगलांसारखी संघटना होती, समाजवादी युवक दल होते, दलित युवक आघाडी होती किंवा मागवासारखे मंडळ, मागवा सारखे मार्क्सवादी गट होते. हे सगळे गट एकत्र मिळून त्या काळातल्या आर्थिक सामाजिक प्रश्नांवरती आंदोलन करतो. दलित पॅंथरचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की दलित पॅंथरनी एक व्यापक भूमिका घेऊन त्यावेळेचे आर्थिक सामाजिक प्रश्न हे एकत्रपणे लढवायचं काम केलं होतं. त्याने भुकेचा प्रश्नही घेतला होता, बेरोजगारीचा प्रश्नही घेतला होता आणि दलितांवरच्या अत्याचाराचा प्रश्न घेतला होता. तर हे आणि दलित पॅंथरची विशेषतः दलित पॅंथरने सत्ताधाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचं तडजोड न करता हल्लाबोलची घोषणा केली होती आणि ती हल्लाबोलची घोषणा त्यामुळे सत्ताधाऱ्यांना देखील हादरे बसायला सुरुवात झाली होती. आणि त्या दलित पॅंथरच्या संबंध चळवळीमध्ये या देशातले डाव्या पुरोगामी चळवळ आणि दलित पॅंथर हे हातामध्ये हात घालून हा एकत्रपणे लढा संघर्ष करत होती.
विशेषतः 1972 ते 1975 पर्यंत आणीबाणी येईपर्यंत कालखंड बघितला तर दलित पंथांनी त्या काळामध्ये अनेक मोठे लढे संघर्ष त्या काळात केलेले आहेत. आणि या संघर्षाच्यामुळेच नंतर सत्ताधाऱ्यांनी देखील या संघटनेमध्ये कशी फाटाफूट करता येईल हा प्रयत्न त्यांनी केला. तत्कालीन काँग्रेसने देखील त्या काळात दलित पंथाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि दलित पंथांमधल्याच काही नेत्यांनी नंतर तिथे आपल्याला कल्पना आहे की आंबेडकरवाद विरुद्ध मार्क्सवाद त्याच्यामध्ये काही ज्या वादामध्ये तसं काही तथ्य नव्हतं. कारण आंबेडकरवादांनी देखील आर्थिक प्रश्नाकडे काही दुर्लक्ष केलं, परंतु आर्थिक प्रश्न घेतले म्हणून मार्क्सवादी अशा तऱ्हेची शिक्का मारणे हे त्या काळातल्या लोकांनी सुरू केलं. विशेषतः नामदेव डोसाळा असतील, अर्जुन नांगडे असतील, भाई संगारे, अविनाश महातेकर ही जे तत्कालीन नेते होते जे बेरोजगारीच्या प्रश्नापासून ते इतर सामाजिक आर्थिक प्रश्नावर देखील आवाज उठवत होते. त्यांच्यावर शिक्के मारण्याचं काम हे तत्कालीन पॅन्थरच्या नेत्यांनी आणि रिपब्लिकन नेत्यांनी देखील त्या काळात केलं. आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की आणीबाणी आली आणि नंतर त्याच दरम्यान 77च्या सुमारास दलित पॅन्थरमध्ये देखील फाटाफूट झाली आणि दलित पॅन्थर फुटली. परंतु तरी देखील नंतर असं लक्षात येतं की दलित पॅन्थरचं नंतरच्या कालखंडामध्ये विशेषतः 77 आणीबाणी उठल्यानंतर 77 मध्ये पुन्हा एकदा भारतीय दलित पॅन्थर नावाने अरुण कांबळे असतील, गंगाधर गाडे असतील, रामदास आठवले आणि तत्कालीन त्यावेळचे नेते यांनी मिळून पुन्हा बाहेरचे दलित पंथ घेतले. विशेषतः नामांतराचा जो लढा झालेला आहे 77-78 नंतर त्या नामच्या लढ्यामध्ये दलित पॅन्थरचं एक मोठं योगदान हे त्या काळात राहिलेलं आहे. विशेषतः दलित पॅन्थरचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की दलित पॅन्थरमध्ये एका विशिष्ट जातीचेच केवळ लोक नव्हते, तर त्याच्यामध्ये अनेक ओबीसी असतील, त्याच्यामध्ये मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये बंजारा समाजाचे असतील, असे विविध समाजाचे लोक त्याच्यात आघाडीवर होते. मातंग समाजाचे विठ्ठल साठे त्याच्यामध्ये होते. आणि केवळ बौद्धांची संघटना असं त्याचं स्वरूप नव्हतं. आणि हे व्यापक रूप हे पुढच्या काळातही राहिलं दलित पंथामध्ये दिसतं. दलित पंथाचा नामांतराचा जो लढा झाला त्या लढ्यामध्ये अनेक समतावादी संघटनांनी त्यात सहभाग घेतला होता. अनेक लोक त्या काळाच्यामध्ये तुरुंगात गेले होते. तर त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे नामांतराचा लढा देखील त्याला एक यश मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही स्थापना आपण झालेला 94 साली झाल्याचं लक्षात येतं. परंतु याच्या पाठीमागे हा एकजुटीने जो संघर्ष केला ना तर ही एकजूट फोडण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी सातत्याने केलेलं आहे. आणि विशेषतः असं आपल्याला लक्षात येतं की 1980-89 मध्ये रामदास आठवले हे दलित पॅन्थर बरखास्त करून मंत्री झाले. आणि मंत्री झाल्यानंतर दलित पॅन्थरची एक लढाऊ संघटना होती. या लढाऊ संघटनेचा जो काही लढाऊपणा होता हा नंतरच्या काळामध्ये हळूहळू कमी व्हायला लागला दिसतो. हाच कालखंड असा आहे की ज्या कालखंडामध्ये देशामध्ये आपण बघतो की 89-90च्या सुमारास देशामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. खाजगीकरण जागतिकीकरणाचं हे सगळं सुरू त्याच दरम्यान सुरू झालं होतं. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की देशामध्ये धर्मांध शक्ती ज्या आहेत 1984-85 पासून ह्या देखील आक्रमक झाल्या होत्या. या मधल्या काळामध्ये एक लक्षात येतं की 1984-85 सुमारास आज जे प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व पुढे आलेले हे 84-85ला त्या काळात दलित पॅन्थरमधलेच काही जे नाराज नेते गट होते त्यांच्यातल्या काही लोकांनी त्या काळामध्ये विशेषतः अविनाश महातेकर, अर्जुन नांगडे आणि इतरांनी मिळून सम्यक समाज आंदोलन अशी एक मोठा नाशिकपासून मुंबईपर्यंत एक यात्रा काढली होती. त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा सक्रिय सहभाग होता. आणि त्यांचं नेतृत्व हे त्यातून पुढे आपल्याला दिसतं की उद्याला आलेलं आहे. हे एकीकडे होत असताना दुसरीकडे देशामध्ये देशपातळीवर आपल्याला लक्षात येतं की कांशीराम यांचाही उदय त्या काळात झाला होता. कांशीरामांनी BSPची स्थापना ही त्याच दरम्यान तिथे उत्तर प्रदेश आणि बाकीच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातही केली होती. परंतु त्यांना विशेषतः जो पाठबळ मिळालं हे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये अधिक त्यांना सहकार्य त्या काळात लाभलं. पण हे करताना त्यांनी त्यावेळेचा जो मध्यमवर्ग होता, दलितांमधला मध्यमवर्ग होता हा त्यांनी टार्गेट केला होता. विशेषतः बामसेफ सारख्या संघटना यांना घेऊन त्यांनी या गोष्टी केल्या होत्या. दलित पॅन्थरचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे किंवा दलित चळवळीचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की या चळवळीला पहिल्यापासून जर सहकार्य आर्थिक मदत करण्याचं काम हा दलितांमधला जो राखीव जागाचा फायदा घेऊन ज्यांना थोडा बहुत लाभ मिळाला असा जो शिक्षित कनिष्ठ मध्यमवर्ग होता तोच त्यांना आर्थिक मदत त्या काळामध्ये करण्याचं काम त्या काळात करत होता. विशेषतः अनेकांना आपण बघतो की ही सगळे पॅन्थरच्या मध्ये असलेले जे अनेक लोक होते हे सगळे कुठेतरी स्वतः बँकांमध्ये किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारे त्या काळामध्ये राखीव जागाचा भरणा करावा, त्याचबरोबर बॅकलॉग भरला जावा
या तऱ्हेच्या घोषणा, या तऱ्हेच्या मागण्या त्या काळात झाल्या. आणि नंतर सरकारला दलितांच्या आंदोलनाच्या दबावामुळे बॅकलॉग भरणं भाग पडलं आणि त्यामुळे अनेक शिक्षित दलितांना बँका, सरकारी खात्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या. त्या नोकऱ्यांमधून ते चळवळीशी देखील त्या काळात जोडले गेले होते. परंतु आपल्याला लक्षात येतं की नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे या जो शिक्षित वर्ग हा दलित चळवळीमध्ये पहिल्यापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून ते आतापर्यंत जो या संबंध लढ्यामध्ये संघर्षामध्ये आघाडीवर राहायचा, हा मात्र तरुण नंतरच्या काळात विशेषतः बामसेफच्या निर्मितीनंतर आणि बहुजन समाज पक्षाची निर्मिती झाल्यानंतर हा जो काही आर्थिक सहकार्य या चळवळीला मिळालं ते त्याची नाकेबंदी करण्याचं काम त्या काळात सुरू झालं. आणि दुसरीकडे आपल्याला लक्षात येतं की त्याच दरम्यान आपल्याला विशेषतः 85-90च्या नंतर ही धम्माची चळवळ, धम्माच्या नावाने अनेक गट उभे राहिले आणि हा शिक्षित मध्यमवर्ग जो होता, हा मध्यमवर्ग धम्माच्या चळवळीमध्ये देखील अधिक गुंतल्याचं लक्षात येतं. विशेषतः बौद्ध अस्मिता आणि ह्या सगळे जे प्रश्न जे आहेत हे नंतरच्या काळामध्ये अधिक वेगाने पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये ह्या शिक्षित मध्यमवर्गात आणि त्याच्यामुळे झालं असं की दलित पॅंथरच्या चळवळीशी जोडला गेलेला किंवा रिपब्लिक चळवळीशी जोडला गेलेला जो बौद्धेतर समूह होता, हा मात्र त्यातून दूर गेला. विशेषतः आपल्याला असं पाहता येतं की पॅंथरच्या लढ्यामध्ये भटक्याविमुक्त समाजातले असतील, बंजारा समाजाचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, अनेक लोक जोडले त्या काळात होते. परंतु ही जी तथाकथित अस्मितेचं राजकारण घेऊन ज्या नंतरच्या काळात धार्मिक आणि इतर चळवळी ज्या उभ्या राहिल्या, त्या चळवळीमुळे हा समूह त्यापासून दूर गेल्याचंही आपल्या लक्षात येतं. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की बामसेफ सारख्या संघटना की ज्यांनी जाणीवपूर्वक या चळवळीला इतर पुरोगामी जे प्रवाह आहेत, समाजवादी प्रवाह असतील, डावे प्रवाह असतील, याच्यापासून तोडायचं काम त्यांनी त्या काळात केलेलं आहे. बामसेफच्या संबंध आपण जर साहित्य बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी या तऱ्हेचाच प्रचार आणि त्यांची जी शिबिरं होतात, कॅटर कॅम्प होतात, त्या कॅटर कॅम्प पण या बामसेफने कधीही कुठल्याही जाती अत्याचाराच्या प्रश्नावर कुठल्याही अन्य अत्याचाराच्या विरोधात कधी आंदोलन किंवा संघर्ष मधल्या काळात कधी केल्याचं आठवत नाही. बामसेफ अगदी बीएसपी सारख्या पक्षांनी देखील पाहायला मिळतं की बीएसपी सारख्या पक्षांनी देखील अशा प्रश्नावर कधी अन्य अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला नाही. अगदी महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर 1997 साली महाराष्ट्रामध्ये जे रमाबाई कॉलनी हत्याकांड घडलं, ज्याच्यामध्ये 10 दलितांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर आपल्याला बघतो की खैरलांची सारखी एक अमानुष हत्याकांडाचा घटना ही 2006 साली घडलेली आहे. रमाबाई कॉलनी ते खैरलांजीपर्यंतच्या अनेक अन्य अत्याचाराच्या घटनांमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये झालेले अनेक दलितांवरचे अन्य अत्याचाराचे प्रश्न असतील किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये विशेषतः 1912-13 पासून ते अगदी 16-17 सालापर्यंत जे अनेक जाती अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत, अनेकांच्या हत्या झाल्या आहेत. त्याच्यामध्ये मातंग समाजाच्याही काही किंवा बौद्ध समाजावर हल्ले झालेले आहेत, निर्गुण हत्या करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या प्रश्नावर बामसेफ सारख्या संघटनांनी किंवा बीएसपी सारख्या पक्षांनी कुठली काही भूमिका घेतली नाही. रिपब्लिक पक्षातले जरूर काही गट या प्रश्नावर विशेषतः डाव्या पक्षांशी संबंधित ज्या संघटना आहेत किंवा डाव्या चळवळीशी संबंधित असलेले कार्यकर्ते आणि दलित चळवळीतले कार्यकर्ते यांनी मात्र या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे. परंतु नंतर आपल्याला बघायला मिळतं की दलितांतर ते एकेकाळचे नेते असलेले रामदास आठवले आज कुणाबरोबर आहेत हे सांगायची गरज नाही. ते धर्मांध शक्तीसोबतच आज आहेत. त्यामुळे त्यांनी देखील कधी या विरोधात कधी आवाज उठवला नाही. ते अलीकडचं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला कल्पना आहे की 2018 साली भीमा कोरेगाव त्या शौर्य दिनानिमित्तानं 200 वर्ष पूर्ण होत होती आणि त्या निमित्तानं जी एल्गार परिषद भरली होती, ज्या एल्गार परिषदेमध्ये केवळ भीमा कोरेगावचा गौरव एवढाच मर्यादित मुद्दा नव्हता, तर या देशामध्ये ज्या धर्मांध आक्रमक संघटना निर्माण झालेल्या आहेत, त्या देशातले जे आर्थिक सामाजिक शोषणाचे प्रश्न जे आहेत, हे प्रश्न घेऊन त्या निमित्ताने एकत्रपणे सगळ्या पुरोगामी शक्तीने एकत्र आणावं असा तो प्रयत्न होता आणि त्या दृष्टीने ती एल्गार परिषद होती. आपल्याला लक्षात येतं की देशाच्या राजकारणामध्ये अनेक गट विशेषतः बीएसपी पासून नाराज झालेले मग चंद्रशेखर आझाद सारखे लोक तरुण कार्यकर्ते हे पुढे आले आणि त्यांनी तिथे उत्तर प्रदेशमध्ये आपली स्वतंत्र तरुणांची संघटना उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुजरातमध्ये आपल्याला माहिती आहे की 2016 साली उन्हामधली जी घटना घडलेली आहे, दलित अत्याचाराच्या दलित तरुणांना जे बेदम मारण झाले होते, त्या प्रश्नामधून प्रश्नाच्या विरोधात आवाज उठवत जिग्नेश मेवाणी तरुण नेतृत्व हे त्या काळात पुढे आलेले आहे. अनेक नेतृत्व जे पुढे आले की दलितांचे प्रश्न
दलित संस्था संघटनाच घेत नव्हते, तर अनेक इतर लोकही त्याच्यामध्ये पुढे येऊन हा संघर्ष पुढे नेत होते. आणि 2018 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भीमा कोरेगावच्या त्या एल्गार परिषदेनंतर ज्या तऱ्हेने भीमा कोरेगावला गेलेले ज्या लोकांवर हल्ले झाले आणि त्या हल्ल्या नंतर ज्या तऱ्हेने एकूणच दलित चळवळ जो आक्रमक सत्ताधाऱ्यांनी हल्ला चढवला, विशेषतः आपल्याला त्याच्या आधीच जे पार्श्वभूमी बघितली तर ही 2018ची परिषद होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये डाव्या पुरोगामी पक्ष आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये संघटितपणे काही अन्य अत्याचार विरुद्ध परिषदा होत होत्या. त्या परिषदेमध्ये सर्व डावे पुरोगामी पक्ष संघटना आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्रपणे हा संघर्ष करत होते आणि हा संघर्ष त्याच भाग म्हणून एल्गार परिषद भरली होती. तर त्या परिषदेमध्ये देशभरातले अनेक उमर खालिद पासून जिग्नेश मेवाणी पर्यंत उल्का महाजनपर्यंत असे अनेक लोक होते. परंतु त्याच्यावर शासनाने खोटे आरोप लावून त्या परिषदेला बदनाम करण्याचं काम त्या काळात केलं आणि नंतर ज्या भिडे एकवटीच्या लोकांनी हल्ले केले त्यांच्यापैकी कुणाला अटक न करता जे विचारवंत जे कार्यकर्ते या दलितांवरील अन्य अत्याचार विरोधात किंवा एकूण आर्थिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवत होते, सरकारी धोरणात धर्मांध राजकारणाविरुद्ध जे आवाज उठवत होते त्यांनाच बदनाम करण्याचं आणि त्यांनाच तुरुंगात टाकण्याचं काम हे नंतरच्या काळात झालेलं आहे. आणि आपण बघतो की 2018च्या नंतर महाराष्ट्राचा रिपब्लिकन राजकारण देखील विशेषतः भारिप बहुजन संघाचे बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली त्यांनी त्या काळामध्ये प्रयत्न सगळ्यांचा चालला होता की डाव्या पुरोगामी पक्ष आणि भारिप बहुजन महासंघ यांनी एकत्रपणे निवडणुका लढवाव्या 2019ला, परंतु ते काय त्या काळात घडलं नाही. बाळासाहेबांनी त्या काळात आपल्याला कल्पना आहे की MIM सोबत आघाडी करून वंचित वंचित त्या नावाने जे राजकारण सुरू झालं त्या राजकारणानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्याचा फटका इथल्या पुरोगामी चळवळीला, इथल्या समतावादी चळवळीला, इथल्या धर्मनिरपेक्ष चळवळीला कसा बसला हे आपल्याला काय सांगायची गरज नाही, सगळ्यांना ते सर्वश्रुत आहे. परंतु एकूणच आपण बघतो की 2019 नंतर मात्र देशातल्या डाव्या पुरोगामी चळवळीची आणि रिपब्लिकन चळवळीची जी एकजूट व्हायला होती एकजूट झालेली नाही आणि त्याच्यामध्ये फाटाफुटीचा फायदा या देशाच्या धर्मांध शक्ती आजही घेताना दिसत आहे. विशेषतः आजच्या राजकारणाविषयी बोलायचं झालं तर आज खरं म्हणजे रिपब्लिकन पक्षाचं किंवा दलित चळवळीचं मुख्य ध्येय हे असलं पाहिजे की आज संविधान मूल्यावर जो आघात विशेषतः 2014 पासून जो मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे, देशामध्ये फॅसिस्ट सरकार आल्यानंतर मोदी भाजपचं जे सरकार आलेलं आहे त्यांनी गेली 10 वर्ष जे देशामध्ये ज्या तऱ्हेचं पूर्णपणे संविधानातली मूल्य नष्ट करण्याचं काम सुरू केलं छुप्या मार्गाने, तर त्याच्या विरोधात या देशातली रिपब्लिकन चळवळ, या देशातली दलित चळवळ आणि या देशातल्या डाव्या पुरोगामी चळवळींनी एकत्रपणे लढण्याची, लोकशाहीवादी चळवळींनी एकत्र लढण्याची आज खरी दिशा घेण्याची गरज आहे. परंतु ते होताना मात्र दिसत नाही. उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर मायावतींचं राजकारण जे काय चाललेलं आहे ते आपण पाहतो. त्यांचं राजकारण हे अप्रत्यक्षपणे भाजपला पूरक असंच राजकारण ते करत आहेत. त्याविरुद्ध तिथले चंद्रशेखर आझाद सारखे जे नेतृत्व आहे ते काही प्रयत्न करताना दिसतंय. देशभर असा प्रयत्न चालू आहे की सगळ्या डाव्या पुरोगामी चळवळींनी आणि दलित राजकारण्यांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. परंतु ते महाराष्ट्रामधच्या पुरतं जर पाहिलं तर ते या निवडणुकीत तरी घडलेलं दिसत नाहीये. या निवडणुकीत प्रयत्न खूप लोकांकडनं झाला की बाळासाहेब आंबेडकरांचं वंचित आणि इतरांनी एकत्रपणे या गोष्टी कराव्यात, परंतु ते काय झालेलं आज दिसत नाहीये. आणि मला असं वाटतं की या तऱ्हेचं जे राजकारण जे आहे हे राजकारण देशातल्या संविधान अधिक धोक्यात आणण्याचं काम पुढच्या काळात होणार आहे. तर आज रिपब्लिकन चळवळीच्या समोरची, दलित चळवळी समोरची सगळ्यात मोठी आव्हानं जर कुठली असतील तर ती आव्हानं आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान मूल्य या देशामध्ये रुजवली आहेत ती मूल्यच आज उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. आज पूर्णपणे कामगार, शेतकरी, शोषित कष्टकऱ्यांचे जे हक्क या देशातल्या कामगार कष्टकरी चळवळीने मिळवले होते, मग ते कामगारांचे हक्क असतील, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे हक्क असतील, महिलांचे हक्क असतील, आज सगळेच हक्क दडपायचं काम हे सत्ताधारी करत आहेत. आणि अशा वेळेस दलित चळवळींनी योग्य भूमिका घेणं ही खूप गरज आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की या देशामधला जो जातीय धर्मांध शक्ती आहेत, हिंदू राष्ट्राचं स्वप्न त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, पण आज देश हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करतोय. अशा वेळेस जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणतात, जे महात्मा फुलांचे अनुयायी म्हणतात, जे कबीराचे अनुयायी म्हणतात, त्यांचं आज जे पेरियारांचे अनुयायी म्हणतात
त्या सगळ्यांचं आज महत्त्वाचं कार्य काय असेल तर या देशातलं संविधान मूल्य जी आहेत ती कशी टिकवता येतील आणि त्यानंतरच या देशातला शोषणमुक्त समाजाचं स्वप्न पाहू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की कामगार कष्टकऱ्यांचे दोन शत्रू आहेत, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. आज भांडवलशाही पण आक्रमक झालेली आहे आणि दुसरीकडे त्या भांडवलशाहीने ब्राह्मणशाहीला हातात हात घालून या देशात धर्मांध राजकारण आज सुरू झालेले आहे. आणि धर्मांध राजकारण रोखणं हेच मला असं वाटतं की दलित चळवळीची ही पुढची आणि आंबेडकर चळवळीची दिशा असली पाहिजे. आणि त्या दृष्टीने पुढच्या काळात आपल्याला एकत्रपणे प्रयत्न करायला हवा, एवढंच मला या निमित्ताने नमूद करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण एक प्रश्नोत्तरांचं सेशन सुरू करूया. कोणाचा काही प्रश्न असेल तर अनम्यूट करा आणि विचारा. सर, माझा एक प्रश्न असा आहे की ग्रासरूट लेवलवर आपल्याला काय करता येईल? परत परत आवाज नाही आला. आंबेडकरी आणि डाव्या चळवळीतून एकत्र येण्यासाठी ग्रासरूट लेवलला आपल्याला काय काम करता येईल? आंबेडकर आणि डाव्या चळवळीने एकत्र येण्यासाठी ग्रासरूट लेवलला आपल्याला काय करता येईल? नाही, एकत्र येण्यासाठी वेगवेगळ्या लेवलवरचे प्रयत्न सुरूच आहेत. विशेषतः मी एका गोष्टीचा उल्लेख करायचा राहून गेला तो मी मुद्दाम करतो की आपल्याला लक्षात येतं की रोहित वेमुलाचं प्रकरण घडल्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये रोहित वेमुलाची हत्या झाली. ती हत्या झाल्यानंतर देशभरातल्या विद्यापीठातून वेगवेगळ्या पुरोगामी विद्यार्थी संघटना असतील आणि दलित संघटनांनी एकत्रपणे त्या विरोधात आवाज उठवला होता. आणि मग IIT चेन्नई IIT असेल, मुंबई IIT असेल किंवा इतर ज्या टाटा सोशल सायन्सेस सारख्या संस्था संघटना ज्या होत्या त्या सगळीकडे अगदी JNU पर्यंत ते लोण पोचलं होतं. आपल्याला कल्पना आहे की JNU मध्ये कन्याकुमारचं नेतृत्व जे उदयाला आलं त्याला तर किती पार्श्वभूमी होती. आणि मग जय भीम लाल सलामच्या या घोषणा त्या देशभर ज्या घुमू लागल्या, तर ह्या सगळ्यामध्ये प्रयत्न जरूर असा झालेला आहे. आणि की आज खऱ्या अर्थाने या देशातले मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे संविधान मूल्याचा जो मुद्दा जो आहे हे प्रश्न घेतलेच पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्याला लक्षात येतं की जागतिकीकरणाच्या नंतर सर्व प्रकारची जी काही तथाकथित कल्याणकारी योजना होत्या, शिष्यवृत्ती सारख्या दलित विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न आज जवळपास या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकारची धोरणं जी आहेत ती पूर्ण विरोधातील धोरणं आहेत. आणि या प्रश्नावर मला असं वाटतं की विद्यार्थी युवकांनी पुढाकार घेण्याची खूप गरज आहे. आज मागासवर्गीय वसतिगृहातले अतिशय बिकट प्रश्न आहेत. आज नोकऱ्यांचे बेरोजगारी ते प्रश्न आज वासून उभे आहेत. मधल्या काळात आपण बघितलं की ओबीसीचं मंडल त्या नंतर मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 92-93 नंतर की ओबीसीचं आरक्षणाचे प्रश्न पुढे आलेले आहेत. आणि आज आरक्षणाच्या प्रश्नावर विविध जाती समूह जातीय अस्मिता घेऊन उभे राहत आहेत. तर म्हणजे आरक्षणाची भूमिका जी होती ती आरक्षण हे एक सामाजिक शोषणाचा भाग, ज्यांच्यावर अन्याय झालेले अशांना आरक्षण ही भूमिका घेऊन त्या काळामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली. पण आता मात्र मंडल आयोगाने देखील आरक्षणाचे निकष निवडताना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकष हे मानले होते. परंतु आता जे विविध समूह रस्त्यावर येत आहेत हे समूह आरक्षणाच्या प्रश्नावरची त्यांची जी भूमिका जी आहे त्या वैचारिक भूमिकेविषयी सावध असायला हवं असं मला वाटतं. आणि तरुणांमध्ये आज काम करण्याची खूप, विशेषतः जो शिक्षित तरुण आहे, विशेषतः अगदी देशभरातल्या IIT मध्ये शिकणारा, 30 सारख्या संस्था शिकणारा किंवा केंद्रीय विद्यापीठात शिकणारा जो तरुण जो आहे तो दलित तरुण आहे आणि बिगर दलित तरुण देखील हे आज एकत्रितपणे एकजुटीने लढताना दिसत आहेत. मला असं वाटतं की ती आशादायक चित्र आज आहे. आणि त्यांचा पुढाकार हा पुढच्या काळात मला वाटतं या सगळ्या दृष्टीने राहायला हवा. आणि डाव्या पुरोगामी पक्षांनी देखील हे जे प्रश्न आहेत दलित शोषित समूहाचे प्रश्न, या प्रश्नावर एकजुटीने संघर्ष करण्याची भूमिका घेतली तर मला असं वाटतं की आजही दलित समूहामधल्या अनेक जण आहेत की ज्यांना असं वाटतं की एकजुटीने हे प्रश्न घेऊन पुढे यायला हवं. एक प्रश्न आहे गणेश शिंदे. गणेश शिंदे, प्रश्न विचारा. अनम्यूट करा आणि विचारा. हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय का? गणेश शिंदे.
हा गणेश, आवाज नाही. हॅलो. त्यांनी एक प्रश्न पाठवलाय की सध्या लोकसभा निवडणुकीत सामाजिक न्याय आणि संविधान रक्षण हा मुद्दा प्रभावी ठरताना दिसत आहे. यामुळे दलित आंदोलन आणि राजकारणात नवचैतन्य निर्माण होईल असं वाटतं का? नाही, एक मिनिट. लोकसभा निवडणूक सामाजिक न्याय का? सध्या लोकसभा निवडणुकीत सामाजिक न्याय आणि संविधान रक्षण हा मुद्दा प्रभावी ठरताना दिसत आहे. त्यामुळं दलित आंदोलन आणि राजकारणात नवचैतन्य निर्माण होईल असं वाटतं का? का हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहील? नाही, हा मुद्दा मला असं वाटतं केवळ निवडणुकीपुरता असता कामा नये. आणि तो मला मला वाटत नाही की तसा काही हे आहे. कारण ज्या तऱ्हेने या देशामध्ये फॅसिस्ट धर्मांध शक्ती, RSS सारख्या शक्ती ज्या आक्रमकपणे देशातली धोरणं, आता आपण बघितलं काल परवाची बातमी आहे की मनुस्मृती देखील अभ्यासक्रमात शिकवायला ते सुरू करणार आहेत. थोडक्यात म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केले 1925 27 साली डिसेंबरला, 25 डिसेंबरला, आज त्याच मनुस्मृतीचं किंवा ती भगवद्गीता ते जर शिकवणार असेल तर सगळी विज्ञान मूल्यच हे बरखास्त करायला निघालं असं दिसतंय. आणि मला असं वाटतं की सामाजिक न्यायाचा मुद्दा आणि लोकशाहीचा मुद्दा, हे दोन्ही प्रश्न आताचे खूप महत्वाचे प्रश्न आजच्या काळात आहेत. आणि आपण त्याच्यासाठी तो केवळ निवडणुकीपुरता मुद्दा म्हणजे त्या काळामध्ये निवडणुकीच्या काळातही काही लोक म्हणत होते की आपल्याला केवळ ही निवडणूक हे फक्त एक ज्याला काय म्हणतात की पूर्वअट आहे. कारण ही जर निवडणूक, या निवडणुकीमध्ये जर धर्मांध शक्ती पुन्हा सत्तेवर आल्या तर जी काही थोडी बहुत उरली सुटली लोकशाही किंवा जी काही संविधान मूल्य टिकलेली आहेत ती देखील टिकणार नाहीत. त्याच्यामुळे आणि आज म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये देखील याची सुरुवात वेगळ्याच पद्धतीने झाली होती, परंतु आज गरज अशी आहे की किमान आपल्याला आज मोकळा श्वास घ्यायला मिळतो. तो श्वास आणि आज जे काही आपण मनुस्मृतीबद्दल बोलतोय, उद्या ते देखील बोलणंही आपल्याला बंद करतील. आणि विद्यापीठामधून त्यांनी सुरुवात केलेलीच आहे. तर हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित आहे असं मला वाटत नाही. तर तो सातत्याने त्याच्या बाबतीत प्रबोधन करण्याची गरज आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? हॅलो. हां, विचारा. हा सर, माझा एक प्रश्न आहे की हा की की समजा आंबेडकरी चळवळीतील किंवा पुरोगामी चळवळीतील जे जे विद्यार्थी आहेत, जे की समजा शालेय स्तरावर किंवा कॉलेज स्तरावर असताना चळवळीचाही म्हणजे भाग होते आणि सध्या ते म्हणजे करंटली चळवळीपासून दूर आहेत. तर म्हणजे म्हणजे सध्याची जे म्हणजे संघटना आहेत त्यांच्याकडे असे काही म्हणजे अशी काही सिस्टीम आहे का की म्हणजे सिस्टीम करता येईल का की जे विद्यार्थी सध्या म्हणजे दूर आहेत, म्हणजे त्यांची एकत्र माहिती, एकत्र डाटा किंवा कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना ठेवता येईल, असं काही सिस्टीम करता येईल का, म्हणजे सेंट्रल केंद्रीभूत सिस्टीम? मला असं वाटतं की या बाबतीत आता ज्या ज्या संघटनेमध्ये ते तरुण विद्यार्थी किंवा कार्यकर्ते होते त्या संघटनांनी याच्या बाबतीत पुढाकार घ्यायला हवा. आणि मला या निमित्ताने एक सांगावं असं वाटतं की विशेषतः पुरोगामी विद्यार्थी युवक संघटना ज्या आहेत त्यांनी या देशातलं दलित राजकारण जे आहे, या देशातलं बहुजनांचं राजकारण जे आहे, त्यांचे अस्मितेचे प्रश्न जे आहेत हे नीट पद्धतीने समजून घेण्याची खूप गरज आहे. कारण आपण बघतो की आपल्या जे अनेक अभ्यास शिबिरं किंवा काही होत असतात त्याच्यामध्ये ह्या प्रश्नावर ज्या पद्धतीने मांडणी व्हायला हवी ती अनेकदा दिसत नाहीये. तर ते प्रश्न विशेषतः आता गेले 1.5-2 वर्ष आम्ही मुंबईमधल्या काही मागासवर्गीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय. आज महाराष्ट्रातल्या अनेक मागासवर्गीय विद्यार्थी अवस्थेत बिकट आहे. आता हा प्रश्न हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि ज्या प्रश्नावर पुरोगामी विद्यार्थी युवक संघटनाने पुढाकार घेण्याची आज खूप गरज आहे. ज्याच्यातून आपल्याला एकूणच सरकारचं शैक्षणिक धोरण काय आहेत, या देशातली आर्थिक धोरणाचा याचा कसा संबंध कसा आहे हा आपल्याला उघड करता येईल. आणि शिक्षणावरचा खर्च वाढवला पाहिजे. विशेषतः जे काही शिक्षित तरुण पुढे येत आहेत केंद्रीय विद्यापीठातून देखील, जेएनयू सारख्या विद्यापीठातून देखील, आज जेएनयू सारख्या विद्यापीठात देखील फी वाढवली जाते. इतर ठिकाणी देखील त्या सगळं सुरू झालेलं आहे. तर आपण ज्या मागण्या करतो की सर्वांना मोफत शिक्षण, सर्वांना बेरोजगारांना काम वगैरे, तर त्यासाठी ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत विशेषतः विद्यार्थ्यांना हॉस्टेल सारखं आज
अनेक चांगले हुशार विद्यार्थी हॉस्टेलमधून शिकून पुढे आलेले आहेत. पण आज ते हॉस्टेलचं त्याला बघायला मिळतं. तर या प्रश्नावर विद्यार्थी युवक संघटनांनी पुढाकार घेण्याची आज खूप गरज आहे असं मला वाटतं. शुभो माझा एक प्रश्न आहे. प्रश्न नाहीये, मी सुगंधी बोलते. हा शुभो, तुम्ही इथे हे पण बोला की आता 4 तारीख आपला निवडणूक असल्यामुळे TISS मध्ये ज्या आपला जो रामदासला सस्पेंड केलेला आहे ते सरकारी संस्थांनी. बरोबर. तेच आता इथे म्हणजे ज्या ज्या संस्थांमधले विद्यार्थी काहीतरी एकत्र होऊन आंदोलन मुलांना करण्याचा पुरोगामी लोकांनी एक मोठं आंदोलन करणं TISSच्या समोर खूप गरजेचं आहे. हा थोडं आव्हान आपण इथे द्यावं. विद्यार्थी आहे की ज्यांनी पुढाकार घेऊन काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष मूल्य राहावी म्हणून प्रबोधनाचा प्रयत्न केला. तर त्याला देखील काढून टाकण्याचं 2 वर्ष निलंबित करण्याचं काम, कठोर कारवाई म्हणजे. आणि हे रामदासवर म्हणजे आज 30 मधल्या विद्यार्थ्यांवर केलेलीच आहे. परंतु आपण बघतो की IIT सारख्या संस्था असतील, मग मद्रास IIT असेल, मुंबई IIT असेल, त्या ठिकाणी कुठल्या विषयावर कुठलं भाषण द्यायचं हे देखील. आता गणेश देवी सारख्याचं व्याख्यान ठेवलं होतं मुंबई IIT मध्ये, तर ते व्याख्यान देखील धर्मांध सत्ताधाऱ्यांना ते रुचलं नाही आणि त्यांनी ते व्याख्यान रद्द करायला लावलेले. इतरही आपल्याला माहिती आहे की फुले आंबेडकर पेरियार ग्रुप चेन्नईमध्ये निर्माण झाला. त्यांनी काहीतरी फुले आंबेडकरांच्या विचारावर काही कार्यक्रम घ्यायचे प्रयत्न केले, तर त्याच्यावर देखील दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. हैदराबादमध्ये तिथे जे TISSचे विद्यार्थी आहेत किंवा इतर ठिकाणी मुंबईसारख्या विद्यापीठाचा TISSच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फ्रंट PSF जी संघटना आहे, जी प्रागतिक विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करते, तर त्याच्या नेत्यांवरच या तऱ्हेची कठोर कारवाई करत. तर हे प्रश्न, या प्रश्नावर मला असं वाटतं की रामदास निलंबनाचा प्रश्न असेल किंवा इतर ठिकाणचे IIT सारख्या केंद्रीय विद्यापीठातले प्रश्न असतील, त्या प्रश्नावर संयुक्तपणे सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आज आवाज उठवण्याची खूप गरज आहे. कारण यातूनच मला असं वाटतं की मगाशी जो प्रश्न विचारला गेला होता की आपली एकजूट जी आहे, एकूण शोषित जाती वर्गातल्या समूहाच्या सोबतची एकजूट ही आपण अधिक भक्कम करू शकतो. आणि फुले आंबेडकर विचार हा देखील अधिक बळकट करण्यासाठी मदत होऊ शकते. हे जे सगळं आज त्याची परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये लेखकांची काय, लेखकांचा काय रोल असणार? कुणाचा? लेखकांचा लेखकांचा मगाशी म्हटलं की दलित पॅंथरच्या ह्याच्यामध्ये लेखकांचा एक मोठा रोल होता, किंवा एकूणच या देशातल्या सगळ्या पुरोगामी चळवळीमध्ये त्या कालखंडातले लेखक साहित्यिक यांनी खूप आपल्या लेखनातून मोठ्या प्रमाणात जागृती करण्याचं काम, प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. पण आपण असं बघतो की 90च्या दशकानंतर मराठीमधल्या लेखकांमध्ये काही प्रयत्न, काही क्षीण प्रयत्न वेगळ्या तऱ्हेने होत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः 99 साली विद्रोही सांस्कृतिक चळवळीची स्थापना झाली. त्याला एक कारण हे पण होतं की त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये युती सरकार आलं होतं, सेना भाजप सरकार आलं होतं, आणि त्यांनी ज्या काळाची धोरणं त्या काळात घेतली होती, इथल्या धर्मांध शक्तीच्याला समर्थन करणारी, तर त्या विरोधात आवाज उठवावा म्हणूनच त्या काळामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीची स्थापना झाली होती. आणि त्याच्यातून अनेक नवीन तरुण लेखक पुढे आले. आज जे अनेक जयंत पवार पासून संजय पवार पर्यंत असतील, किंवा भुजंग मेश्राममध्ये अरुण काळे सारखा लेखक, हे सगळे जे नंतरच्या काळात वारू सोनवणे असतील, हे जे अनेक लेखक जे पुढे आले, ते सगळे त्या काळामध्ये विद्रोही संस्कृती चळवळीशी जोडले गेले होते. परंतु आज विद्रोही संस्कृती चळवळ आहे, पण त्याच्यातही अनेक तऱ्हेचे गट असल्यामुळे लेखकांमध्ये आज काही साहित्यिक लेखक आपापल्या परीने आपण बघतो सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतं की व्यक्त होत आहेत. परंतु समाजामध्ये ज्या तऱ्हेची आज दहशत निर्माण झालेली आहे, त्यामुळे लेखक आज उघडपणे व्यक्त होताना दिसत नाहीत. पण मला असं वाटतं की लेखक आपापल्या परीने काही लोक जरूर काहीतरी प्रतिरोध करण्याचा प्रयत्न लेखनातून करतायत. आणि त्यांच्याशी आपण आपल्या सगळ्या पुरोगामी चळवळींनी त्यांना एकत्र हा प्रयत्न पुढच्या काळात करण्याची गरज आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? अनम्यूट करा आणि विचारा. हॅलो, कोणाचा प्रश्न असेल तर अनम्यूट करा आणि विचारा. सत्यजित,
हा हा सत्यजित, हा बोला ना कोमरे. हा काय प्रश्न? काही नाही, व्याख्यान वगैरे चांगलं झालं. प्रश्न वगैरे सध्या तर नाही काही. कॉम्रेडला तसं बोलत राहत असतो मी कंटिन्यू सतत, त्याच्यामुळे सध्या मनीषा 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 हा सर. अ, हा, सगळ्यांना जय भीम, लाल सलाम. जय भीम, लाल सलाम. हॅलो, हा आवाज येतोय का हा माझा? विचार. येतोय अ, येतोय. मला हे प्रश्न विचारायचा होता की आता सध्याचं वातावरण पाहता राजकीय आणि हा हॅलो, पाहिजे. हॅलो पुन्हा हॅलो, मनीषा पुन्हा विचार. आता येतोय का आवाज? हा हा, तर मला हे विचारायचं होतं की सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता एक विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या वगैरे किंवा कॉलेजेसच्या त्यांनी या दृष्टिकोनाकडे कसं पाहिलं पाहिजे, सामाजिक परिस्थिती किंवा राजकीय परिस्थितीकडे, किंवा त्यांनी कसं वावरलं पाहिजे त्या वातावरणामध्ये? नाही, मला मनीषा या निमित्तानं सांगायचं की प्रत्येक कालखंडामध्ये, राजकीय कालखंड बघितला, स्वातंत्र्यपूर्व कालखंड असेल किंवा नंतरचा कालखंड असेल, संयुक्त माठ चळवळ असेल किंवा नामांतराचा लढा असेल, या सगळ्या चळवळीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या कालखंडातले जे विद्यार्थी चळवळी होत्या, हा त्यात सक्रिय होत्या, त्याचा सहभाग होता. मी सुद्धा विद्यार्थी असताना आम्ही त्या नामांतराच्या लढ्यामध्ये, त्या संघर्षामध्ये SFI विद्यार्थी संघटना म्हणून त्यात सहभागी झालो होतो. मराठवाड्यामध्ये तर आपल्याला कल्पना आहे की आपले अनेक कार्यकर्ते त्या सगळ्या त्या सक्रिय होते. विशेषतः राजकीय आता तो जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये आपण ज्या ठिकाणी, ज्या कॉलेजेसमध्ये, ज्या विद्यापीठामध्ये शिकतोय, तर त्या ठिकाणचे प्रश्न घेऊन आज सक्रिय होण्याची गरज आहे. आणि त्यांच्यामध्ये मला या ठिकाणी सांगायचं की आपल्याला आपल्या आपसामध्ये एक, ज्याला कोऑर्डिनेशन म्हणतात, आज असं होतं की विविध विद्यार्थी संघटना आपापल्या लेवलवर काम करतात, म्हणून त्यांच्यामध्ये एक समन्वय जो असला पाहिजे तो नाहीये. म्हणजे काही इश्यूवर, आता मगाशी त्याचा मी उल्लेख केला की महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे, SC ST विद्यार्थ्यांचे वसतिगृह, आता या वसतिगृहाच्या प्रश्नावर SFI सारखी विद्यार्थी संघटना असेल, AISF सारखी संघटना असेल किंवा छात्र भारती असेल किंवा सत्यशोधक विद्यार्थी संघटना असेल, या सगळ्यांनी मिळून एकत्रपणे काम करायला काय हरकत आहे? कारण हे या प्रश्नावर किंवा ओके. आज धर्मांध मूल्य शिक्षणामध्ये रुजवण्याचा प्रयत्न चालू आहे. काल परवा ज्या घोषणा झालेल्या आहेत अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचं घुसवण्याचं किंवा इतर सगळ्या, तर असे जे कॉमन प्रश्न आहेत, त्या कॉमन प्रश्नावर मला असं वाटतं की आज खूप गरज आहे. म्हणजे आपापल्या संघटनांचं वेगळं वैशिष्ट्य, वेगळं राजकारण हे तर आहेच, पण ते करताना जसं राजकीय स्तरावर आपण बघतो की राजकीय स्तरावर काही भारत जोडो सारखे हे असतील किंवा इतर वेगळ्या आघाड्या, इंडिया आघाडीपासून ते इतर वेगळ्या आघाड्या बनतात, त्या राजकीय स्तरावर काम करतात. पण तशा स्तराचा आघाड्या आपण विद्यार्थी युवकांच्या स्तरावर का करू शकत नाही? तर तसा प्रयत्न करताना प्रयत्न आपण करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की या आगामी वर्षात तरी, या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थी युवकांच्या प्रश्नावर आणि शैक्षणिक जे विद्यानिष्ठे विरोधातली जी सगळे मूल्य रुजवायचं काम सुरू आहे, त्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन संघटितपणे काम करण्याचा प्रयत्न करायला हवा असं मला या निमित्तानं सांगायचं. ओके, थँक्यू कॉम्रेड. प्रश्न नसेल तर आपण थांबूया. आजच्या या आपल्या परिसंवादासाठी वेळात वेळ काढून सुबोध मोरे सर आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यापुढेही जर कुठला विषय आपल्याला सुचला तर आपण नक्कीच त्याच्यावर परिसंवाद आयोजित करू. आपल्या सर्वांच्या परवानगीनं आजचा परिसंवाद संपला, मी जाहीर करतो. ठीक आहे.